युद्धामुळे राज्यात सध्या गॅसची प्रचंड टंचाई जाणवते। अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर घ्यायला रांगा लागलेल्या आहेत। रांगेत तासनतास ताटकळत उभं राहून देखील सिलेंडर मिळत नाहीये। त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं। या पार्श्वभूमीवर अनेक जण गॅस कंपन्यांनी दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत। मात्र एकाही क्रमांकावर संपर्क होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत। आता नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत झी24 तासनं देखील याबाबत सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमच्या प्रतिनिधीनं गॅस कंपन्यांनी दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केला असता एकही क्रमांक लागला नाहीये। त्यामुळे या अडचणीच्या काळात सामान्य नागरिकांनी तक्रार करायची तरी कुठे असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। आमच्या प्रतिनिधींनी या संदर्भात रियालिटी चेक केलेला आहे, पाहूया। गेल्या 2 दिवसांपासून राज्यामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालाय आणि त्यामुळेच आधीच नागरिकांचं टेन्शन वाढलेलं आहे आणि हे टेन्शन वाढलेलं असतानाच आणखीन एक टेन्शन वाढवणारी घटना घडतीये आणि ती म्हणजे गॅस बुकिंगचे किंवा हेल्पलाईनचे नंबर आहेत ते नंबरच लागत नाहीयेत। त्यामुळे नागरिक संतापलेले आहेत आणि नागरिकांनी एजन्सी बाहेर रांगा लावलेल्या आहेत। झी24 तासनं एक रियालिटी चेक करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे नागरिकांच्या म्हणण्यानुसार जे हेल्पलाईन नंबर किंवा बुकिंग नंबर आहेत जे लागत नाहीयेत, ज्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, असे नंबर झी24 तास लावून पाहणार आहे आणि खरेच ते नंबर लागत नाहीत का याचा आपण रियालिटी चेक करणार आहोत। आता सुरुवातीलाच आपण इंडियन गॅस बुकिंगचा नंबर डायल करून पाहणार आहोत। बघूयात तो नंबर सुरू आहे का आणि त्याच्याशी संपर्क होऊ शकतोय का। क्षमा कीजिए, आपके द्वारा डायल किए गए नंबर से संपर्क नहीं हो पा रहा। जो आपण पहिला नंबर डायल केलेला होता इंडियन गॅसचा, तो आपल्याला चुकीचा आहे असं सांगितलं गेलेलं आहे। आता आपण भारत गॅस बुकिंगचा नंबर डायल करून पाहूया। क्षमस्व, आपण डायल केलेल्या नंबरशी संपर्क होत नाही। म्हणजे भारत गॅस बुकिंगचा जो आपण नंबर डायल केलेला होता तिथे देखील संपर्क होऊ शकला नाहीये। पुढे आपण HP गॅस बुकिंगचा नंबर डायल करूया। कृपया डायल केलेला नंबर तपासून घ्या। The number you have dialed is invalid. तर HP गॅसचा नंबर देखील आपल्याला चुकीचा आहे असं सांगितलेलं आहे। आता हे बुकिंग गॅस नंबर होते। आता यानंतर आपण हेल्पलाईन नंबर जे आहेत म्हणजे गॅस बुक झाल्यानंतर काही तुम्हाला तक्रार करायची असेल किंवा मदत हवी असेल त्यासाठी जे नंबर दिलेले आहेत हेल्पलाईन नंबर ते आता आपण डायल करूया। आता आपण LPG गॅसचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो ट्राय करूया। तर LPG हेल्पलाईनचा जो नंबर होता तो लागतच नाहीये, तो डायल केल्या लगेच कट झालेला आहे, म्हणजे तिकडपर्यंत आपल्याला संपर्क होऊ शकत नाहीये। आता आपण जे गॅस बुकिंग नंबर होते किंवा गॅसचे हेल्पलाईन्स नंबर होते ते आपण डायल करून पाहिले, मात्र त्यातला एकही नंबर लागलेला नाहीये। म्हणजे जर ग्राहकांना आपल्या काही शंका असतील किंवा आपल्याला जर गॅस बुक करायचा असेल तर यातला एकही एजन्सीचा नंबर लागत नाहीये। मग जर ग्राहकांना आपल्या शंका विचारायच्या असतील किंवा आपल्या शंकांचं निरसन करायचं असेल, आपला गॅस बुक करायचा असेल तर ग्राहकांनी नेमका कुणाशी संपर्क साधायचा असा मोठा संभ्रम या सगळ्यांमध्येच निर्माण झालेला आहे आणि त्याचंच रूपांतर आता या संतापामध्ये होताना दिसतंय। कारण नागरिक मोठ्या संख्येनं या एजन्सींबाहेर गोळा झालेले आहेत, गर्दी होताना दिसतेय। त्यामुळे तत्काळ प्रशासनानं देखील पुढाकार घेऊन या नागरिकांना आवाहन करणं, त्यांच्या शंकांचं निरसन करणं खूप जास्त गरजेचं आहे। प्राची घाणेकर, झी24 तास, मुंबई।